नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण अत्यंत महत्त्वाचा विषय निबंधाच्या सिरीजमध्ये, तो म्हणजे फिलॉसॉफिकल एसेज ज्याला आपण म्हणतो, किंवा तत्वज्ञान आधारित निबंध ज्याला आपण म्हणतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अडचण येते लिहिताना. इव्हन UPSCची तयारी करणाऱ्या हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचणींचा ठरणारा हा विषय त्या ठिकाणी आहे. मात्र माझं वैयक्तिक मत आहे, जर आपल्याला थोडीशी एक टेक्निक जर तयार झाली, तर आपल्याला त्यातला एक थोडासा क्रक्स त्या ठिकाणी समजला, तर यासारखं सोपं अजून काही नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं इथे आपल्याला एक थोडंसं बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या शिकून घ्यायच्या आहेत. त्या शिकणं अत्यंत गरजेचं आहे. त्या काय एकदा आपल्याला समजल्या मग मात्र फार जास्त अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. त्या व्यवस्थितपणे बघूयात कशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी या निबंधाच्या बाबतीमध्ये गोष्टी करता येतील किंवा करता येऊ शकतात. राईट, ठीक आहे. तर आपण बघत आहोत फिलॉसॉफिकल एसेज. फिलॉसॉफिकल एसे मध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट एक असते की तुम्हाला लिहित असताना रिलेव्हंट कंटिन्यू लिहिता आलं पाहिजे. काय होतं बऱ्याच वेळेला की आपण भरकुटून जातो, आपला जो काय फोकस आहे तो थोडा कधी कधी चेंज होतो. त्यामुळे आपल्याला कन्सिस्टंटली फोकस राहण्यासाठी टॉपिक हा सारखा सारखा वाचणं गरजेचं असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला रिलेव्हंट आणि टू द पॉइंट त्या ठिकाणी लिहिता येतं. थोडंसं भरकटण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त असतात अशा फिलॉसॉफिकल एसेच्या बाबतीमध्ये. त्यामुळे आपण इथं ती एक काळजी घेतली पाहिजे की आपलं जे कंटेंट आहे, आपण जे लिहितोय ते विषयाला अनुसरून आणि रिलेव्हंटच त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता डायरेक्टली आपण सुरुवात करूया. जो काय आपण विषय त्या ठिकाणी निवडलेला आहे, तर आपला विषय आहे वाईज मेन डोंट मेक प्लॅन्स मेक ऑप्शन्स. विद्वान योजना करत नाहीत, ते पर्याय निर्माण करतात. फर्स्ट थिंग म्हणजे फिलॉसॉफिकल एसे मध्ये सगळ्यात महत्वाची जी पहिली गोष्ट आहे की आपल्याला या विषयाचा अर्थ समजला पाहिजे, त्याचं मिनिंग त्या ठिकाणी एक्झॅक्टली कळलं पाहिजे. आणि आपल्याला त्याचा मतितार्थ ज्याला म्हणतो आपण, रिडिंग बिटवीन द लाईन्स आहे ना, ते पण कळणं फार गरजेचं आहे. फिलॉसॉफिकल एसे मध्ये बऱ्याच वेळेला जी काही एक गफलत होते किंवा बऱ्याच जणांचा एक जो काही प्रॉब्लेम होतो तो हा असतो की बाबा विषयाला कुठेतरी दुसरीकडे घेऊन गेलो, मला असं वाटलं की त्याचा अर्थ असा असेल, मग मी या लाईनवर लिहिला त्या लाईनवर. असं बऱ्याचशा वेळेला UPSC मध्ये तरी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. सॉरी, थोडस अधूनमधून अशा गोष्टी होतील, तर थोडस तेवढं लक्ष देऊ नका ह्या गोष्टींकडे. आपण कंटेंटकडे बघूयात. बरोबर आहे. तर महत्वाची गोष्ट काय की आपल्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे, एक्झॅक्ट इथं काय म्हणायचंय. म्हणजे या कोटच्या बाबतीमध्ये कोट लिहिणारा नेमकं काय म्हणायचंय की बाबा विद्वान प्लॅन करत नाहीत, अशी काय गोष्ट आहे की प्लॅन करत नाही. आपण तर MPSC मध्ये स्पर्धा परीक्षेत तयारी करत असताना प्लॅनवर आणि स्ट्रॅटेजीवरच एवढे सारे व्हिडिओ असतात. मग नेमकं काय मेक ऑप्शन्स, मग हे ऑप्शन्स जे आहेत तर ते ऑप्शन्सच फक्त महत्वाचे आहेत का, प्लॅन महत्वाचा नाही का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे. मग जर प्लॅन महत्वाचे आहेत तर त्यांनी असं का लिहिलं की वाईज मेन डोंट मेक प्लॅन, हाही प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे. असे वेगवेगळे प्रश्न आपण जेव्हा आपल्या टॉपिकला आणि आपल्या विषयाला विचारतो त्यावेळेस आपल्याला आपल्या निबंधाचे उत्तर त्या ठिकाणी मिळतात. निबंधाला व्यवस्थित इंटरप्रिट करता येतं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्क पण पडतात. आता आपण जर बघितलं तर आपला जो टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ द एसे, आता इथे सगळ्यात महत्वाचं जे आहे ना की ही जी आहे ना सगळ्यात महत्वाचं की विषयाचा अर्थ कळला पाहिजे. क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ टॉपिक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट और इट इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. राईट, याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता
या एशियाच्या बाबतीमध्ये आपण स्ट्रक्चर कसं केलं पाहिजे, युजली आपण जे काय नेहमीप्रमाणे करतो, इंट्रोडक्शन आहे, तुमचं थिसिस स्टेटमेंट आहे, त्यानंतर तुमचं बॉडी आहे. आता थिसिस स्टेटमेंट विथ कोर आर्ग्युमेंट किंवा इथं तुम्ही अँड काउंटर पण लिहू शकता. बरोबर आहे, काउंटर आर्ग्युमेंट पण लिहू शकता. आता बॉडीमध्ये काय की ह्या टॉपिकच्या बाबतीमध्ये जो काय आपला टॉपिक आहे, वाईज मेन डोंट मेक प्लॅन्स दे मेक ऑप्शन्स. बरोबर आहे. आता इथे आपल्या मनामध्ये प्रश्न आले पाहिजे आणि ते प्रश्न आपण स्ट्रक्चरच्या स्वरूपामध्ये लिहिले पाहिजे. आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला ती करावं लागेल, ती म्हणजे काय की कीवर्ड्स. कीवर्ड्स इन टॉपिक, त्याचे अर्थ आपल्याला क्लिअर कट माहिती असले पाहिजे. नंबर 1 मध्ये येतो वाईज. वाईज म्हणजे नेमकं काय. नंबर 2 येतो प्लॅन. प्लॅन म्हणजे नेमकं काय. आणि ऑप्शन. ऑप्शन म्हणजे नेमकं काय. ह्या 3 की वर्ड्स जे आहेत याचा अर्थ आपल्याला क्लिअरली माहिती असणं फार गरजेचं आहे. याचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे की नेमकं वाईज म्हणजे कोण बाबा, कोणाला वाईज म्हणायचं. प्लॅन म्हणजे नेमकं काय असतं, ऑप्शन म्हणजे काय असतं. हा झाला एक. आता व्हॉट इज द नीड ऑफ द प्लॅन. आपण सुरुवात करू शकतो बेसिकली ह्या कीवर्ड्सला येऊन डिफाईन करून पण आपण उत्तराला सुरुवात करू शकतो. व्हॉट इज द नीड ऑफ द प्लॅन, की प्लॅनची काय गरज. इथं जे म्हटले त्यांनी की प्लॅनची गरज नाहीये, डोंट मेक प्लॅन, मग प्लॅनची गरज काय त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. व्हॉट इज द नीड ऑफ द ऑप्शन्स, मग खरंच पर्यायाची काय गरज आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर आता पुढे आपल्याला हेही आर्ग्युमेंट त्या ठिकाणी मांडता येतं की प्लॅन इन्क्लूड्स ऑप्शन्स. ही एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येते की प्लॅन जो आहे तर प्लॅन मध्येच आपला प्लॅनच असा आहे त्याच्यात काय ऑप्शन ठेवणे. बरोबर आहे. म्हणजे आता माझा प्लॅन असा आहे की पुढच्या 1-2 ते 3 दिवसामध्ये मला तुम्हाला इम्पॉर्टंट करंटच्या थीम्स द्यायच्या आहेत. बरोबर आहे. आता मात्र त्याच्यामध्ये काय विषय झाला पाहिजे की समजा माझा घसा अजून त्रास झाला किंवा अजून काहीतरी गोष्ट झाली तर त्या केसमध्ये माझ्याकडे एक ऑप्शन असला पाहिजे. काय ऑप्शन असला पाहिजे, ऍटलिस्ट मी तुम्हाला नोट स्वरूपामध्ये तरी थीम देऊ शकलो पाहिजे. माझा प्लॅन हा होता, त्या प्लॅन मध्येच मी स्वतः ऑप्शन्स त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले होते. हा झाला एक मुद्दा. बरोबर आहे. आता पुढचा जो मुद्दा होता, आता इथे आपल्याला अजून काय काय लिहिता येऊ शकतं तर व्हॉट वाईज मेन डू. आता इथे मेन हा जो शब्द आलेला आहे, इथे आपण जर बघितलं तर हा मेन जो आहे तर हा शब्द जेंडर न्यूट्रल आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता त्यावेळेस माणूस या शब्दासाठी खूप लोक मेन हा शब्द वापरत होते. आत्ता आपण त्या ठिकाणी काय वापरतोय शब्द बऱ्याच वेळेला की ह्युमन बिईंग. बरोबर आहे. आपण न्यूट्रल शब्द त्या ठिकाणी वापरतोय. पूर्वीच्या काळामध्ये माणूस ही जी एक जात आहे किंवा माणूस हा जो एक स्पिसीस आहे या माणसाला डिनोट करण्यासाठी मेन हा शब्द वापरला जायचा. त्यामुळे इथं आलेला जो आहे तो जनरल न्यूट्रल ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. व्हॉट वाईज मेन डू. आता पुढचा प्रश्न, व्हॉट अदर मेन डू. वाईज मेन काय करतात, बाकीचे लोक काय करतात. व्हॉट एल्स वाईज मेन डू. आता इथे एक झाला व्हॉट वाईज मेन डू. आता दुसरा व्हॉट एल्स वाईज मेन डू. आता व्हॉट एल्स म्हणजे काय की आपल्याला प्लॅन आणि ऑप्शनच्या पलीकडे. ठीक आहे, समजा आपण ऑप्शन घेऊया. आपण म्हणलं की वाईज मेन जे आहेत ते ऑप्शन क्रिएट करत असतात. मग ऑप्शनच्या पलीकडे काय करतात का वाईज मेन, याच्यावर आपण बोललं पाहिजे. ते बोलणंही गरजेचं आहे. बरोबर आहे. तो एक आपला पॉइंट त्या ठिकाणी झाला. आता त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचा एक विषय येतो, व्हॉट अबाउट वाईज ॲनिमल्स. हाही मुद्दा आपण त्या ठिकाणी मांडला पाहिजे की आपण माणसाबद्दल बोलतोय की वाईज मेन हे करतात. वाईज ॲनिमल्स असू शकतात का, डेफिनेटली असू शकतात. कितीतरी प्राणी जे आहेत जे अत्यंत विद्वान त्या ठिकाणी आपण मानतो त्यांना किंवा
त्यांचा माणूस स्वतःच्या जातीला म्हणजे स्निफर डॉग्स जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला बघायला मिळतं. व्हॉट अबाउट वाईज मशीन्स? आता बघा, तुम्ही म्हणणार सर विषय तर आपला वेगळा आहे ना, आपण इथं काय लिहितोय? आता हे लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्या, व्हॉट वाईज मशीन्स कॅन डू. आता थोडक्यामध्ये आपला मोबाईल आहे, स्मार्टफोन आपण ज्याला म्हणतो. मी म्हटलं की बाबा माझा हा फोन जो आहे हा वाईज फोन आहे किंवा ही वाईज मशीन आहे किंवा एक विद्वान त्या ठिकाणी आहे. काय विद्वान आहे? मी जर तिथं म्हटलं की हे सिरी प्लीज कॉल दिस दिस पर्सन पर्टिक्युलरली, तर लगेच ती काय करते? त्या ठिकाणी कॉल करते. मी जर एखादा प्रश्न तिला बघा लगेच थोडंसं बोललं की त्या ठिकाणी आपल्याला रिप्लाय येतो. मग याला आपण विद्वान म्हणू शकत नाही का? डेफिनेटली आपण त्याच्यावरही चर्चा करणं गरजेचं आहे, फिलॉसॉफिकली असे लिहिताना ते. मग आता याच्या बाबतीमध्ये जे काय वाईज मशीन आपण बघितलं त्याच्याबद्दल प्लॅन, त्याचं ऑप्शन याच्याविषयी आपण लिहू शकतो जे आपल्या टॉपिकला रिलेव्हंट त्या ठिकाणी असणार आहे. झालं. आता आपण ह्या बाबतीमध्ये लिहिलं वाईज मशीन, वाईज अॅनिमल्स, बरोबर आहे. आता पुढे आपण हे लिहू शकतो. हे झाले आपले काही पॉइंट्स. आता पुढे व्हॉट अबाउट प्लॅन अँड ऑप्शन्स इज रिक्वायर्ड. त्याच्या आधी आपण एक दोन गोष्टी अजून ऍड करू शकतो ज्या आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. रोल ऑफ विजडम. वाईज जे आपण म्हटलं ना त्याच्यामध्ये रोल ऑफ विजडम काय आहे? वाईज म्हणजेच विजडम असतो ना, की एखादा विद्वान जो आहे त्या विद्वानतेचा काय फायदा आपल्याला होतो, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट अजून इथं लिहू शकतो. रोल ऑफ वॉइस इन टेक्नो ड्रिव्हन वर्ल्ड. आता हे जे जग आहे हे सगळं टेक्नॉलॉजीचं आहे. मग ह्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये त्या तुमच्या विद्वानतेचा काय फायदा आहे का, किंवा विद्वानता तिथं उपयोगात पडू शकते का? हा झाला पुढचा. व्हॉट बियॉन्ड प्लॅन अँड ऑप्शन इज रिक्वायर्ड. आता आपण वाईज मॅनचं म्हणलं की तो म्हणतोय प्लॅन नकोय, ऑप्शन पाहिजे. पण आपल्याला प्लॅन नाही पाहिजे, ऑप्शन नाही पाहिजे, याच्या पलीकडे काही लागतं का? डेफिनेटली लागतं. त्या गोष्टी आपण चर्चा केल्या पाहिजे. व्हॉट इफ नो प्लॅन्स नो ऑप्शन्स. जर आपल्याकडे प्लॅनच नाही, आपल्याकडे ऑप्शनच नाही, तर काय होऊ शकतं? याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. प्रत्येक वेळेला तिन्ही गोष्टी सायमल्टेनियसली सोबत लिहिण्याची गरज नाही. इथं वाईजच असला पाहिजे असं गरजेचं नाही. महत्वाचं काय की टॉपिक मधल्या दोन महत्वाच्या गोष्टी आपण उचलल्या, तीन जर आपण पकडले, तीन महत्वाचे कीवर्ड्स टॉपिक मधले, तर ऍटलिस्ट आपल्याला एक किंवा दोन जे कीवर्ड्स आहेत त्याला धरून लिहिलं पाहिजे किंवा लिहिता येऊ शकतं. इथे आपण कशाबद्दल बोलतोय? प्लॅन अँड ऑप्शन. फॅक्टर्स अफेक्टिंग इन्फ्लुएन्सिंग प्लॅन अँड ऑप्शन. आता कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या प्लॅन किंवा ऑप्शनला कारणीभूत ठरतात? तुम्ही तर म्हटले वाईज मॅन प्लॅन करत नाहीत, ऑप्शन निवडतात. मग ऑप्शन निवडण्यासाठी काय काय गोष्टी लागतात बरं? कुठल्या गोष्टी असल्या म्हणजे आपल्याकडे ऑप्शन येतात किंवा आपण ऑप्शन क्रिएट करू शकतो? पुढे बेनिफिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ प्लॅन्स अँड ऑप्शन. आता दोन्हीच्या दोन्ही बाजू आपण बघितल्या पाहिजे. प्लॅनचा काय फायदा आहे, काय तोटे आहेत, ऑप्शनचा काय फायदा आहे, ऑप्शनचे काय तोटे आहेत, किंवा लिमिटेशन्स त्याचे काय आहेत ते आपण बघितलं पाहिजे, बरोबर आहे. वाय टू बी वाईज. आपण विद्वान का झालं पाहिजे? माणसानं विद्वान कशासाठी व्हायचं असतं? आता हे प्रत्येकाच्या गोष्टीनुसार व्यारी होतं. काही लोकांना विद्वान होऊन बंधुबाबा बनायचं असतं, काही लोकांना विद्वान होऊन राज्यकर्ते व्हायचं असतं, काही लोकांना सुख समाधान पाहिजे असतं, काही लोकांना पैसा मिळवायचा असतो. ठीक आहे. व्हॉट इफ ऑल बिकम वाईज. अत्यंत महत्वाचा विषय. सगळेच जर विद्वान झाले तर प्रश्न तर पडला पाहिजे. सगळेच ऑप्शन क्रिएट करतील, सगळेच प्लॅन. मग त्या जगाचा तुम्ही विचार केलाय का? ही इमॅजिनेशन, ही थॉट प्रोसेस, ही थिंकिंग तुमच्या निबंधामध्ये आली पाहिजे, बरोबर आहे. व्हॉट इफ देअर विल बी नो वाईज मॅन. आता पुढचा प्रश्न आपल्याला जो काय पडतो, व्हॉट इफ देर आर नो वाईज मॅन. जर विद्वानच नसतील तर? आता इथे आपण ही जी गोष्ट लिहितोय कुठली, तर इथे बेनिफिट्स अँड लिमिटेशन्सच्या आधी आपण लिहू शकतो काउंटर आर्ग्युमेंट्स, बरोबर आहे.
काउंटर आर्ग्युमेंट्स. मग काउंटर आर्ग्युमेंट मध्ये नंबर 1 आपल्याला जो काय लिहिता येईल, काय काय चॅलेंजेस आहेत किंवा काय काय लिमिटेशन्स आहेत. तर ऑप्शन मुळे मल्टिप्लिसिटी ऑप्शन मे बिकम डेट्रिमेंटल. ती घातक ठरू शकते. खूप जास्त ऑप्शन्स क्रिएट करणं त्या ठिकाणी घातक ठरू शकतं. आपण म्हणतो ना, धोबिका कुत्ताना घर काना घाटका, तशी एक गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला बघता येऊ शकते. आणि मग बेनिफिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ हे पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहेतच. आता हाऊ टू बिकम वाईज आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. व्हाय टू बिकम, बरोबर आहे. त्याच्यानंतर हाऊ टू बिकम वाईज. हा ठीक आहे, हे इथं आलं होतं काउंटर आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, इथं काही लिहायची गरज नाही आहे. हे पण आपल्याला तिकडे लिहिता येईल. काउंटर आर्ग्युमेंट आपण पुढे सेपरेट एक टॉपिक टाकलेलाच आहे. मल्टिप्लिसिटी ऑफ ऑप्शन्स. म्हणजे एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल. हाऊ टू बिकम वाईज हा एक महत्वाचा विषय आपल्याला त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे वे फॉरवर्डच्या माध्यमातून. बरोबर आहे. हे झाले आपले महत्वाचे जेवढे काही विषय आपण त्या ठिकाणी इंटरप्रिट करू शकत होतो, अशा सगळ्या गोष्टी या टॉपिकच्या बाबतीमध्ये आपल्याला इंटरप्रिट करता आल्यात. थोडंसं मी काय सांगतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदा का तुम्हाला हे स्किल आलं ना, तुम्हाला सांगतो फिलॉसॉफिकल लिहिण्यासारखी मजा दुसरी कशात नाहीये. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इंटरलिंक करता येतात. एक्झाम्पल्स हे सेकंडरी असतात. निबंधामध्ये आर्ग्युमेंट मी जसं बेसिक्स जे लेक्चर आपण बघितले सुरुवातीपासून, त्याच्यामध्ये मी काय सांगत आलो तुम्हाला की निबंधामध्ये एक्झाम्पलचं फार जास्त महत्व नसतं. एक्झाम्पल काय असतं, सपोर्टिंग असतं. ते बांधकामामध्ये छोट्या छोट्या पाचर ज्या असतात चिपा, त्या फक्त सपोर्टिंगचं काम करत असतात. मेन जे वजन मोजण्याचं काम आहे ते मोठमोठ्या फाडी, ज्याला आपण मोठा मोठा दगड ज्याला म्हणतो, की त्याचं काम असतं. तसा हा प्रकार आहे. एक्झाम्पल खूप जास्त महत्वाचे नसतात. तसं इथे पण आहे ना, आर्ग्युमेंट्स, त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन्स, त्याच्यानंतर काउंटर आर्ग्युमेंट्स, थिसिस, काउंटर थिसिस, आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून तयार होणारे वेगळे काय गोष्टी त्याला आपण म्हणतो डायमेन्शन्स जे आहेत, तर ते आपल्याला एक्सप्लोर करता आले पाहिजे. वेगळे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला त्या ठिकाणी ऍड करता आले पाहिजेत. तर आपला निबंध जो आहे तो एक थोडा मोठ्या लेवलला त्या ठिकाणी होतो आणि मार्क भरपूर देऊन जातो. तर आता हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर जे होतं त्याच्या बाबतीमध्ये. आता जर आपण पुढे आलो तर इथे आपल्याला कन्क्लुजन लिहित आहे इनोव्हेटिव्ह, ऑप्टिमिस्टिक, फ्युचरिस्टिक, आणि इथं अजून एक गोष्ट आपण नेहमी ऍड करतो ती म्हणजे पॉझिटिव्ह. बरोबर आहे. किंवा थॉट प्रोवोकिंग, एक्सेट्रा एक्सेट्रा. बरोबर आहे. आता इंट्रोडक्शन, अशा निबंधाच्या मध्ये आपण इंट्रोडक्शन कसं करू शकतो. बरोबर आहे. ऍक्च्युअल मध्ये मी कसं याचं इंट्रोडक्शन केलं होतं की एक इन्सिडेंट झाला होता अमेरिकेमध्ये, वाटतं कॅलिफोर्निया का कुठेतरी झाला होता. द हिंदू एक्सप्रेसला आलेली मोठी न्यूज होती की एक फ्लाईट जे आहे तर ते मध्यंतरी असताना, म्हणजे त्याचं डेस्टिनेशन आणि जे काय सोर्स होतं त्या दोघांच्या मध्ये असताना अचानक त्याच्यामध्ये बिघाड झाली आणि त्या विमानाला तिथून जवळपास कुठेही त्या ठिकाणी ट्रॅक किंवा दुसरं एअरपोर्ट नव्हतं जिथे ते लँड करू शकत होतं. मग आता नॉर्मली अशा केसमध्ये बऱ्याच वेळेला जे काय हे असतात पायलट्स वगैरे असतात ते इमोशनल होतात. बऱ्याच वेळेला काही काही जण ओशीट सारखं, जसं बारामतीला आपण अजितदादांच्या बाबतीमध्ये बघितलं की ते असतात तसे आवाज निघतात आणि काय होतं की बऱ्याच वेळेला ते क्रॅश होऊन जातं. मात्र त्या ठिकाणी त्या माणसानं काय केलं, त्या पायलटनं काय केलं, तर तुम्ही अशी गोष्ट लिहू शकता की थोडं त्याला इंटरेस्टिंग बनवून पण आपण इंट्रोडक्शन त्या ठिकाणी करू शकतो की हे विमान जे आहे तर ते स्मूथली लँड झालं, एकदम स्मूथली लँड झालं. मग आता तुम्ही विचार करा, स्मूथली लँड होण्यासाठी ते एअरपोर्ट पाहिजे. एअरपोर्ट होतं का? नाही, साहजिकच तिथं एअरपोर्ट नव्हतं. दुसरं, मग त्याच्याकडे असं काही जादूही काहीतरी होतं का, मिरॅकल, की त्यानं ते स्मूथली तयार केलं? नाही, त्याच्याकडं जादू सारखं पण काही गोष्ट त्या ठिकाणी नव्हती. मग त्यानं हे कसं केलं, तर ही क्रिएटेड ऑप्शन.
तुम्ही लिहू शकता ही क्रिएटेड ऑप्शन टू लँड फ्लाईट ऑन व्हीट फील्ड. ती एक तिथे एक त्याला शेत दिसलं की ज्या शेतामध्ये तो त्या ठिकाणी पिकाचं कुठलं तरी शेत होतं, त्यानं गव्हाचं का कसं तरी, त्याच्यावर त्याला असं वाटलं की आपण इथं लँड करू शकतो. ही ट्राईड अँड ही वॉज सक्सेसफुल. आता हे सगळं होत असताना आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की हा एवढा वाईजमॅन, हा विद्वान माणूस, हा विद्वान पायलट त्या ठिकाणी एवढ्या लोकांचे स्वतःचे जीव का वाचवू शकला? तर एकच गोष्ट, ही क्रिएटेड ऑप्शन. ही नेव्हर हॅड अ प्लॅन. He never had a plan. He never planned for something, but he created option. He created option, and that is the thing what wise men do. They don't plan, they make option. Exclamatory mark. तुमचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी तयार झालं. हे जे मी नेहमी सांगतो आपल्याला स्टोरीच्या बाबतीमध्ये, तशा बाबतीमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन त्या ठिकाणी तयार करता येतं. हा झाली एक पद्धत. तुम्हाला मी याच्या आधी खूप सांगितलं की वेगळ्या पद्धतीने आपल्याला इंट्रोडक्शन त्या ठिकाणी करता येतं. दुसरा आहे कोट. नायदर वाईज मॅन नॉर अ ब्रेव मॅन लाईज डाऊन ऑन द ट्रॅक्स ऑफ हिस्ट्री टू वेट फॉर द ट्रेन ऑफ द फ्युचर टू रन ओव्हर हिम. ड्वाईट डी आयसनहॉवर यांचं या ठिकाणी हे कोट आहे. ह्या कोटनं पण तुम्ही त्या ठिकाणी इंट्रोडक्शन करू शकता. आता तुम्हाला मी आधी सांगितलं की वेगळे कोट्स देणे, निबंधाच्या बाबतीमध्ये नोट्स देणे हे मार्केटिंगसाठी आणि याच्यासाठी खूप चांगलं असतं. परीक्षेत प्रेशरमध्ये आपल्याला हे आठवणार आहे का? जर आठवणार असेल तरच ते कोट आपल्या फायद्याचं आहे. तरच ज्या गोष्टी आपण परीक्षेमध्ये प्रेशरमध्ये लिहू शकतो तेवढ्याच आपल्या उपयोगाच्या आहेत, बाकीच्या फक्त मार्केटिंगसाठी उपयोगी पडतात. ही गोष्ट समजून घ्या. आता तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण जेव्हा तुम्ही फायनल पेपर लिहित बसणार आणि तुम्हाला लक्षात येईल की अरे मी तर एवढे कोट वाचले होते, मला तर एकही कोट त्या ठिकाणी आठवला नाही, मी एवढा वेळ त्याच्यामध्ये घालवला होता, एवढ्या ह्या क्लासच्या नोट्स वाचल्या, त्या क्लासच्या नोट वाटल्या, पण मला काही फायदा झाला नाही. हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली ज्या गोष्टींमधून मी गेलोय त्यातून काही गोष्टी ज्या शिकायला मिळाल्या त्या सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. त्यामुळे ही व्यवस्थित समजून घ्या. ही झाली एक पद्धत. आता यू कॅन स्टार्ट विथ अन अनेक्डोट, स्टोरी ऑर डे टू डे इन्सिडेंट or historical examples. For instance, recently a pilot landed a plane on agriculture field after a flock of birds came into engine of plane and engine failed. की त्याच्या इंजिन मध्ये ही गोष्ट झाली होती की एक पक्ष्यांचा थवा आला आणि ते इंजिन बंद पडलं होतं. त्यानं डायरेक्ट शेतीमध्येच ते उतरवलं आणि ते सक्सेसफुल झालं. आता इथे तुम्हाला याच्या बाबतीमध्ये खूप सारे डे टू डे लाईफ मधले म्हणा, इतिहासामधले म्हणा, कुठले पण म्हणा, तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन्स क्रिएट करता येतील तुम्हाला गोष्टीत आहे. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल अजून मला जे एक आठवलं महाभारतामधलं, किंवा ज्याला आपण कशातलं म्हणतो, भक्त प्रल्हाद. आणि नरसिंह अवतार. आता हा विचार करा, नरसिंह अवतारामध्ये काय कंडिशन्स टाकलेल्या होत्या, खतरनाक कंडिशन्स टाकलेल्या होत्या बघा. एक नंबर एक मध्ये काय होतं की दिवसाही नाही रात्रीही नाही, तिन्ही सांजेची वेळ ज्याला आपण म्हणतो. घरात नाही, बाहेर नाही, बरोबर चौकटीवर बसून करावं लागलं. माणूस नाही आणि प्राणी पण नाही. सिंहाचा चेहरा घेतलेला माणूस म्हणजे जो कम्प्लीट माणूस पण नाही आणि हे पण नाही. एवढ्या सगळ्या कंडिशन्स टाकलेल्या असताना त्या ठिकाणी तरीही त्या राक्षसाचा वध करणं शक्य झालं, बिकॉज ही क्रिएटेड ऑप्शन. बरोबर आहे. वाईज मेन, विद्वान काय करतात तर ऑप्शन क्रिएट करतात. ही नेव्हर हॅड अ प्लॅन. आता दुसरी महाभारतातली अजून एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. कुठली? जयद्रथ. श्रीकृष्णानं काय केलं की थोड्या वेळासाठी सूर्य जो आहे तर तो झाकोळला. बरोबर आहे. जयद्रथाला वाटलं आता संध्याकाळ झाली, आता संपला, आपण अमर होतो. बरोबर आहे. ही क्रिएटेड ऑप्शन. तसा जर विचार केला तर जयद्रथ हा सूर्य, हा जयद्रथ जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी करणं गोष्ट शक्यच नव्हती. बरोबर आहे. असे भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्हाला कोट करता येतील ज्यानं तुम्ही निबंधाची सुरुवात त्या ठिकाणी करू शकता. त्यामुळे म्हणलं मी याच्या बाबतीमध्ये, निबंधाच्या बाबतीमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरुवात करता येते. बरोबर आहे. अजून दुसरी कुठली गोष्ट आपण बघितली होती की एखादा कंटेक्स्ट, कंटेम्पररी, डे टू डे लाईफ मधला एखादा किंवा मेजर इव्हेंट एखादा जो आहे त्याच्या बाबतीमध्ये पण आपण
त्या ठिकाणी लिहू शकतो. आता बऱ्याच लोकांनी काय केलं की गॅस जो आहे, गॅसची टंचाई, आता तुम्ही याचं तर बेस्ट एक्झाम्पल लिहू शकता की एलपीजी क्रायसिस. काही काही लोकांनी काय केलं, इलेक्ट्रिक शेगड्या. काही काही लोकांनी काय केलं की ते पूर्वीचे लोहाराकडे असणारे भाते जे आहेत, ऑटोमॅटिक मशीनवर चालणारे भाते आणले, जेणेकरून थोडी थोडी हवा येत राहील, त्या कोळशाचा जाळ होत राहील. असं काहीतरी इनोव्हेशन्स लोकांनी केले, ऑप्शन्स क्रिएट केले. बरोबर आहे. प्रत्येक जण ह्या गोष्टीला प्लॅन करत नाही. हा झाला एक कंटेक्सचा झाला, आपला कोटचा झाला, अनेक्डोट झाला, डे टू डे लाईफ झाला, एखादी रिसेंट मधली स्टोरी झाली. अशा वेगळ्या पद्धतीने आपण काय करू शकतो, इंट्रोडक्शन करू शकतो. मला वाटतं इंट्रोडक्शन आपण खूप वेळा बघितलेले आहेत, फार जास्त त्याच्यामध्ये अजून पडण्याची आवश्यकता मला तरी वैयक्तिक वाटत नाही. आता पुढे आपण जाऊया, थिसिस स्टेटमेंट. आता थिसिस स्टेटमेंट तुम्हाला असं वाटत असेल की आपण फिलॉसॉफिकली एसेला करू शकतो का नाही, करू वाटलं तर करा, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा काही फरक पडत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, थिसिस स्टेटमेंट हा काही नियम नाहीये की असं केलंच पाहिजे. फक्त एक की कन्व्हिनियन्स खूप जास्त असतो. पेपर चेक करणारा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात, आणि जेव्हा पेपर चेक करणारा म्हणजे मोगॅम्बो खुश व्हा, मोगॅम्बो आपल्याला काय करतो, त्या ठिकाणी चांगले मार्क देतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इट कॅन बी युअर ओन आर्ग्युमेंट. व्हॉट इज अंडरस्टूड बाय यू आर ऍक्च्युअली टेकन थ्रू आउट एसे. जे काय तुम्हाला वाटतं इज ऍक्च्युअली टेकन थ्रू आउट द एसे. जे काय तुम्हाला वाटतं, व्हॉट इज अंडरस्टूड, व्हॉट यू अंडरस्टँड, व्हॉट यू अंडरस्टँड, व्हॉट यू अंडरस्टँड, व्हॉट यू अंडरस्टँड, व्हॉट इज अंडरस्टूड बाय यू इज, ठीक आहे, हे पण चालतं, काय प्रॉब्लेम नाही. ग्रॅमॅटिकली थोडीशी गोष्ट त्या ठिकाणी झाली. इज यूज ऍक्च्युअली टेकन थ्रू आउट द एसे. फॉर इन्स्टन्स, अलॉंग विथ प्लॅन वन नीड ऑप्शन अँड कन्सिस्टंट एफर्ट्स इन एनी सर्कमस्टान्सेस टू मूव्ह टुवर्ड्स द गोल ऑर टू अचीव द गोल. आता इथं माझं स्वतःचं आर्ग्युमेंट काय आहे, म्हणजे मी स्वतः जर केलं असतं तर हे माझं स्वतःच झालं. हे माझं स्वतःचं आर्ग्युमेंट आहे काय, की बाबा मला प्लॅन सोबत ऑप्शन्स पण पाहिजेत, आणि त्या ऑप्शन्सवर मी कन्सिस्टंटली काम पण केलं पाहिजे, तेव्हा माझं डिझायर्ड गोल जे आहे ते मला मिळतं. हे झालं माझं कोर आर्ग्युमेंट. म्हणजे मी फक्त प्लॅन बघतोय का, नाही. मी फक्त ऑप्शन बघतोय का, नाही. मी फक्त दोनच गोष्टी बघतोय का, नाही. मी ह्या दोन गोष्टींसोबत नवीन तिसरी गोष्ट ऍड केली. नंबर 1 मध्ये मी काय केलं, मी म्हटलं मला प्लॅन यस पाहिजे. नंबर 2 मला ऑप्शन्स पाहिजेत. नंबर 3 मला अजून काय पाहिजे, तर मला अजून एक गोष्ट पाहिजे, कन्सिस्टंट एफर्ट्स. कन्सिस्टंट एफर्ट्स पण मला त्या ठिकाणी पाहिजेत. तर ह्या 3 गोष्टी असतील तर मला त्या ठिकाणी काय होतं, डिझायर्ड गोल जे आहे ते अचीव्ह होतं. बरोबर आहे. हे झालं माझं कोर आर्ग्युमेंट. बरोबर आहे. आता मग मी ह्या कोर आर्ग्युमेंटला धरूनच माझा पूर्ण एसे पुढचा त्या ठिकाणी तयार करतो, किंवा या लाईनवर मी त्या ठिकाणी लिहितो. तुमचं आर्ग्युमेंट काही असू शकतं. यू कॅन इव्हन टेक अ काउंटर आर्ग्युमेंट अँड यू कॅन राईट थ्रू आउट द एसे. यू हॅव टू जस्टिफाय दॅट. बरोबर आहे. तुम्ही असंही म्हणू शकता की ऑप्शनची गरजच नाही, प्लॅनच एवढा जबरदस्त बनवा की सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित होतील. तुम्ही असं म्हणा की प्लॅनची गरजच नाही, फक्त ऑप्शन्स पाहिजे आपल्याकडं, तरी इट डझंट मॅटर, राईट. This essay will argue the need of option along with plan, all above dimensions mentioned in the body structure. वर जे काय बोललो ते सगळं आपण परत थिसिस स्टेटमेंट मध्ये टाकू शकतो. आता खरा एसे इथून सुरू होतो, की आता एक एक गोष्ट आपण फोडायला सुरुवात करतो. जी पहिली की टर्म होते आपले वाईज. बाबा वाईज म्हणजे काय, विद्वान म्हणजे काय नेमकं, विद्वान म्हणजे कोण. आता मिनिंग ऑफ वाईज मेन, हॅव्हिंग और शोविंग एक्सपिरियन्स. नंबर 1 एक्सपिरियन्स, नॉलेज. नंबर 2, नंबर 3 गुड जजमेंट. बरोबर आहे. ह्या 3 गोष्टी आपण त्या ठिकाणी लिहू शकतो, किंवा ह्या 3 गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता इथे एक अजून गोष्ट आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये करता येऊ शकते. कोविड-19 चे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. जसं कोविड-19 मध्ये काय केलं होतं, फर्स्ट चॉईस कुठली होती, हायड्रोक्लोरोक्विन नावाची एक टॅबलेट होती इनिशियली. हायड्रोक्लोरोक्विन होती. सेकंड लाईन ऑफ चॉईस आपली काय आली,
रेमडेसिवीर. ऍक्च्युली ऑप्शन त्या ठिकाणी क्रिएट केला. बरोबर आहे. ही झाली आपली सेकंड चॉईस. अशा पद्धतीनं तुम्ही आता सेकंड वेव्ह मध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आल्या. सेकंड वेव्ह जेव्हा आली तर अजून खूप साऱ्या नवीन गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. नवीन ऑप्शन्स त्या ठिकाणी तयार झाले होते, नवीन ऑप्शन्स त्या ठिकाणी क्रिएट झाले होते. अशा पद्धतीने आपण वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लिहू शकतो. राईट. आता आपण जे बघितले ती गोष्ट काय होती. नंबर 1 की पर्सन हॅव्हिंग एक्सपिरियन्स, नॉलेज अँड गुड जजमेंट, याला आपण म्हणतो थोडक्यामध्ये वाईज, याला विद्वान आपण त्या ठिकाणी म्हणतो. दुसरं हॅव्हिंग ऑर शोईंग अबिलिटी टू मेक गुड जजमेंट्स. आता गुड जजमेंट ज्याचे निर्णय चांगले असतात बेस्ड ऑन अ डीप अंडरस्टँडिंग अँड एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. दुसरा अर्थ त्याचा काय होतो की जो माणूस चांगले निर्णय घेऊ शकतो त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं घेतलेले अनुभव आणि बाकी त्याचा जी काही समज आहे, ज्याचं त्याचं अंडरस्टँडिंग आहे, त्याच्या बेसिसवर घेतलेले निर्णय. आता ते काय करतात बरं. दे एज्युकेट देमसेल्स. नंबर 2 दे आर डिसिप्लिन्ड. जे वाईज मेन असतात ते डिसिप्लिन्ड असतात. सकाळी 4ला उठून मला सूर्याचं अर्घ्य द्यायचंय तर सकाळी 4ला उठून सूर्याचं अर्घ्य देणारे विद्वान लोक आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. दे ऍडमिट देअर मिस्टेक्स अँड लर्न फ्रॉम देम. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ते स्वतःच्या चुका त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करतात आणि त्याच्यावर काम पण त्या ठिकाणी करतात. ही गोष्ट एक अत्यंत महत्वाची आहे जी विद्वानांच्या बाबतीमध्ये लागू होते. दे आर पेशंट. त्यांच्यामध्ये संयम नावाची गोष्ट खूप असते आणि आजकाल आपल्या ऍस्पिरंट्स मधली ही संयम फार कमी होत चाललाय. पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम्स उडली की माणूस युपीएससी करणारा माणूस एमपीएससी वर येतो राज्यसेवेतून, मग कंबाईन म्हणतो, मग नंतर सरळ सेवा, हळूहळू काही दिवसात म्हणतो सर आता जे भेटेल ते द्या, काही घ्यायला तयार आहे. अशा पद्धतीनं काय होतं विद्यार्थ्यांमध्ये संयम कमी होताना बघायला मिळतो. दे कॅन हँडल रिजेक्शन अँड फेल्युअर. की त्यांना एखाद्या व्यक्तीमध्ये फेल्युअर आलं तर ते पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. एखाद्या गोष्टीमध्ये मान अपमान झाला तरी त्याला जास्त मनावर न लावून घेतात, त्यातून शिकून पुढे जाण्याची सवय त्यांची असती. दे आर गायडेड बाय विजडम. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ते काय करतात विजडमनं गायडेड असतात. दे नो देअर प्रायोरिटीज. त्यांना काय करायचं आणि काय नाही करायचं याच्याबद्दलच्या प्रायोरिटीज माहित असतात. दे टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. आता इथं दे टेक कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही एक्झाम्पल काय देऊ शकता. महेंद्रसिंग धोनी, 2007 वर्ल्ड कप, महेंद्रसिंग धोनी. ऑप्शन काय क्रिएट केला. जोगिंदर शर्मा. जोगिंदर शर्माला दिली शेवटची ओव्हर. हरभजनची ओव्हर त्या ठिकाणी बाकी होत असतानाही, हरभजन एवढा एक्सपिरियन्स्ड प्लेअर असतानाही, हरभजन इंडियाचा टॉपचा स्पिनर त्या ठिकाणी असतानाही, जोगिंदर शर्मा सारख्या नवख्या प्लेअरला, ज्याला फार जास्त अनुभव पण नाही, ज्याच्याकडे लाईन लेंथ नाही, ज्याला जास्त कशी बॉलिंग करायची ते माहित नाही, अशा व्यक्तीचा ऑप्शन धोनीने क्रिएट केला. कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. बरोबर आहे. आणि आपण वर्ल्ड कप जिंकला. हे आपण तुम्ही आम्ही सगळे त्या ठिकाणी बघतो. आता मिनिंग ऑफ वाईज मॅन. बेंजामिन फ्रँकलिन वन्स रोट, हु इज वाईज ही दॅट लर्न्स फ्रॉम एव्हरीवन. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली ही, हु लर्न्स फ्रॉम एव्हरीवन. आता मी काय स्वतःला विद्वान समजत नाही, पण तुम्हाला गोष्ट सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये मी आज जो काय आहे तो मी प्रत्येक बाबतीमध्ये मला जिथं जिथं शक्य तिथं तिथं ती गोष्ट त्या व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न केला, लहानापासून तर मोठ्यापर्यंत. आणि माझं कसं असतं, मी एखादी गोष्ट जेव्हा ठरवतो तर तेव्हा मग मी शक्यतो ती करतो. म्हणजे असं फार वेळा कमी वेळा होतं की मला एखादी चांगली गोष्ट कळली आणि मी ती इम्प्लिमेंट केली नाही किंवा माझ्या सवयीचा भाग त्या ठिकाणी झालेला नाही. फॉर एक्झाम्पल बोलताना तुम्ही जर बघितलं तर मी प्रत्येक वेळेला फार काळजीपूर्वक बोलत असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला कॅटेगोरिकल स्टेटमेंट आपल्याकडे कधीच येत नाही की असंच होईल तसंच होईल. शक्यता, पॉसिबिलिटीज, याच्यावर आपण खूप जास्त वेळतो की एवढं मार्क पडण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे, तुमचे मार्क वाढण्याचे चान्सेस आहेत. मी प्रत्येक वेळेला असं म्हणत नाही तुमचे मार्क वाढतीलच. अप्रोचच्या बॅचमध्ये खूप वेळेला तुम्ही हे बघितलं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ऑब्झर्वेशन्सवरच्या आहेत, लर्निंग फ्रॉम ऑब्झर्वेशन्स जे आहेत, तर ते आपल्याला या ठिकाणी म्हटलेले कुणी व्हॉट
वाईजमॅन बद्दल कोण म्हटलेलं? बेंजामिन फ्रँकलिननं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की वाईजमॅन म्हणजे कोण, तर बाबा ही दॅट लर्न्स फ्रॉम एव्हरीवन, प्रत्येकाकडून ज्याला शिकायला मिळतं, जो शिकतो तो विद्वान. असं कोण म्हटलं? बेंजामिन फ्रँकलिननं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ही जी लर्निंग आहे, त्या लर्निंगला तुम्ही अजून इलॅबोरेट करू शकता. इथे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा करू शकता. आता इथे बऱ्याच वेळा काय होती गोष्ट की लर्निंग जी प्रोसेस आहे ना, तर ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे असं होत नाही की आता मी विद्यार्थी दशेत होतो, आता मी मार्गदर्शक झालो, शिक्षक झालो, असा विषय नसतो. मी स्टील आय एम अ लर्नर. मी प्रत्येक वेळेला काही विद्यार्थ्यांकडून शिकतो, काही दुसऱ्यांकडून शिकतो, काही ऑब्झर्वेशननुसार शिकतो. तर ही गोष्ट त्या ठिकाणी कंटिन्युअसली चालूच असते. आता व्हॉट इज प्लॅन? बऱ्याच वेळेला काय होतं की ही गोष्ट बेसिकली आपण केली पाहिजे. काय कीवर्ड्स जे आहेत सुरुवातीला डिफाईन केले पाहिजे. एकतर आपल्याला पण क्लॅरिटी येते आणि पुढच्यालाही त्या ठिकाणी क्लॅरिटी येते. नंबर व्हॉट इज प्लॅन? प्लॅन इज अन आयडिया ऑर अरेंजमेंट. प्लॅन इज अन आयडिया ऑर अजून काय म्हणतो त्याला आपण? इज अन आयडिया ऑर अरेंजमेंट फॉर डुईंग or achieving something in future. भविष्यात एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असते, त्यासाठी केलेली एखादी आयडिया किंवा त्यासाठी केलेली एक अरेंजमेंट, याला आपण म्हणतो प्लॅन. बरोबर आहे. ऍज सिंपल ऍज दॅट. आता फॉर एक्झाम्पल प्लॅन फॉर 2015 मेन्स एक्झाम. काय प्लॅन आहे आपला? तर आपल्याला अशा पद्धतीने अशा गोष्टी करायच्या. झालं. याला आपण ऍज सिंपल ऍज दॅट प्लॅन त्या ठिकाणी म्हणतो. आता पुढचा आपण त्या ठिकाणी विषय होतो की व्हॉट इज ऑप्शन. ऑप्शन म्हणजे नेमकं काय? ऑप्शन म्हणजे काय? क्रिएटिंग चॉईसेस. बरोबर आहे. आपल्या समोर वेगळ्या काय म्हणतील त्याला चॉईसेस असणं, त्याला आपण म्हणतो काय? ऑप्शन. व्हॉट आर द ऑप्शन्स? ऑप्शन्स आर द चॉईसेस ऑर ऑल्टरनेटिव्ह. अचीव समथिंग. बरोबर आहे. आता पुढे नीड ऑफ द प्लॅन. काय गरज आहे प्लॅनची? प्लॅनची काय गरज आहे? नंबर 1, टू बेटर युटिलाइज रिसोर्सेस. आपल्याला प्लॅन कशाची गरज असते? आपल्याला अवेलेबल असलेले रिसोर्सेस बेटर युटिलाइज करण्यासाठी. नंबर 2, टू अकम्प्लिश टास्क विदिन स्टिप्युलेटेड टाइम अँड अवेलेबल रिसोर्सेस. की आपल्याला दिलेलं काम दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या पद्धतीनं व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्लॅनची गरज असते. तुम्ही इथं लिहू शकता. आता एक्झाम्पल, एलपीजी क्रायसिस, अवेलेबल रिसोर्सेस, त्याला आपल्याला प्लॅन करावं लागेल. लगेच प्लॅन काय केला गव्हर्नमेंटनं की प्रत्येक माणसाला 2 लिटरच्या वर डिझेल पेट्रोल मिळणार नाही. बऱ्याच ग्रामीण भागामध्ये तर त्यांनी सरळ काही ठिकाणी बंदच करून ठेवलेत. बरोबर आहे. सेटिंग टाइम बाउंड गोल्स अँड डायरेक्टिंग ऍक्शन टुवर्ड्स इट. वेळेनुसार आपल्याला त्या ठिकाणी आपले ध्येय निश्चित करणे, छोटे छोटे टार्गेट ठेवणे, त्याला अकम्प्लिश करणे. याच्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते? तर आपल्याला प्लॅनची गरज पडते. टू सेट डायरेक्शन अँड प्रायोरिटीज. आपल्याला एक दिशा ठरवण्यासाठी आणि आपल्याला आपल्या प्रातिनिधिक किंवा प्रथम करायच्या गोष्टी ठरवण्यासाठी आपल्याला प्लॅनची गरज पडते. टू सिम्प्लिफाय डिसिजन मेकिंग. थोडक्यामध्ये टू सिम्प्लिफाय डिसिजन्स वी नीड प्लॅन. अशा पद्धतीनं वेगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. अजून वेगळ्या गोष्टी तुम्हाला सुचल्या तर तुम्ही ऍड करू शकता. आता पुढचा प्रश्न आपला झाला.
नीड ऑफ ऑप्शन्स. आपण ऑप्शन्स तर बघितलं, ऑप्शन्स आर चॉईसेस ऑर अल्टरनेटिव्ह. काय बघितलं आपण ऑप्शन्स म्हणजे चॉईसेस पब्लिक अल्टरनेटिव्ह, बरोबर आहे. एमर्जन्सी अननोन सर्कमस्टान्सेस अराईव्ह. पायलटची केस जर आपण बघितलं, जसं की अचानक एखादी गोष्ट त्या ठिकाणी, जसं सोलापूर फ्लड आहे, दोन 2025 मध्ये आलेला सोलापूरचा पूर जे आहे त्यावेळेस इफ प्लॅन फेल्स, जर प्लॅन फेल झाला तर आपल्याकडं काय पाहिजे, आपल्याकडं ऑप्शन पाहिजे. तर प्लॅन फेल होण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. आणि आपल्याला जर असं वाटलं प्लॅन फेल होऊ शकतो, तर आपली जी काय तयारी असते, तर ती तयारी आपली काय असते, ऑप्शन्स. छत्रपती शिवाजी महाराज वॉज अरेस्टेड बाय औरंगजेब इन आग्रा, देन ही चूज ऑप्शन्स टू कम आउट बाय हायडिंग इन फेटा स्वीट बॉक्स. आता इथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले भरपूर उदाहरणं आपल्याला लिहिता येतील, भरपूर एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी लिहू शकतो की शिवाजी महाराजांनी कशा वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला जिथं जिथं प्लॅन फेल होत गेला, जिथं जिथं पाहिजे तशा परिस्थितीतून गोष्टी घडलेल्या नाहीयेत. म्हणजे सिद्धी जोहरचा वेढा असेल त्यावेळेस महाराजांनी काय केलं, कशा पद्धतीनं गोष्टी वर्कआउट केल्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे बघा शहार येतात अंगावर, महाराजांचं नाव जरी काढलं तरी एवढा विद्वान म्हणूया आपण, विद्वानतेच्या पलीकडचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी ते होतं. तर अशा भरपूर एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज आपण लिहू शकतो. त्यानंतर टू मॅक्झिमाइज अवर चॉईसेस. इफ समवन इज जेल्ड फॉर लाईफ इम्प्रिझनमेंट, ऑप्शन विल क्रिएट ऑपॉर्च्युनिटी टू बिकम अ पेंटर, डेव्हलप स्किल्स, रीड, एज्युकेशन. आणि आपण बघितलं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक नगरच्या जेलमध्ये लिहिलं. भगतसिंगांनी जेल डायरी जी आहे जेलमध्ये असताना लिहिली. चांगल्या चांगल्या लोकांनी पण कामं केलीत. म्हणजे आपल्याला ऑप्शन्स त्या ठिकाणी क्रिएट करता येतात टू मेक लाईफ बेटर इव्हन इन अनफेवरेबल सर्कमस्टन्सेस. म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला चांगलं जीवन जगता यावं किंवा चांगलं जीवन मिळावं, यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन्सची गरज पडते. बऱ्याच वेळेला कोविडमध्ये तुम्ही बघितलं असाल, खूप लोकांनी खूप गोष्टी शिकून घेतल्या, त्यांनी सॉफ्ट स्किल्स आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये शिकून घेतले. तर बेस्ट एक्झाम्पल आपण लिहू शकतो कोविड-19, लॉकडाऊन, आणि लोकांनी काय की लर्निंग स्किल्स लोकांनी खूप सारे त्या ठिकाणी शिकून घेतले, शिकले. कन्फ्रंटिंग अन इश्यू अँड फाइंडिंग अ वे टू बी हॅपी. एखाद्या समस्येला त्या ठिकाणी सामोरं जाणं आणि त्याच्यातून आनंद प्राप्त करणं, आनंद मिळवणं, यासाठी आपल्याला ऑप्शन्सची गरज पडते. तर ते ऑप्शन्स आपल्याला त्यासाठी गरजेचे असतात. सॉरी, आपण काय बघितलं, हा नीड ऑफ ऑप्शन्स. अजून नीड ऑफ ऑप्शन्स काय, इट ओपन्स पॅराडॉक्स ऑफ ऑप्शन्स. हे पॅराडॉक्स ऑफ ऑप्शन्स नाहीये, पॅराडॉक्स ऑफ अपॉर्च्युनिटीज. याच्यावाला जो आहे टायपिंग वाला, एवढ्या मिस्टेक्स, एवढ्या चुका करतो, फार काळजीपूर्वक बघावं लागतं. एखाद दिवशी जर आपण नाही लक्ष दिलं, अशा गोष्टी करून टाकतात. फॉर पुअर टू बिकम रिच वी नीड ऑप्शन्स. फॉर वुमन टू बिकम सेल्फ एम्पॉवर्ड वी नीड ऑप्शन्स. गृहिणी महिलांसाठी आपण जी एक त्या ठिकाणी नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे, तो म्हणजे क्रांती ज्योती गृहिणी अधिकारी. बऱ्याच गृहिणींना अधिकारी व्हायचंय, पण त्यांना त्या ठिकाणी एवढ्या सहजतेने होता येत नाही. त्यांना ऑप्शन्स क्रिएट करून आपण त्या ठिकाणी एक संधी देऊ शकतो. घरचे कामं सांभाळत, घरची जबाबदारी सांभाळत त्यांना अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑप्शन्सची गरज पडू शकते. प्लॅन विल नॉट ऑलवेज बी हेल्पफुल. प्रत्येक वेळेला प्लॅन उपयोगात पडणार नाही. इन क्रिकेट, इफ टीम प्लॅन्स टू स्कोर 6 runs per over, to choose 300 targets, sometimes there will be phases where it will not be possible, so options choose target bowlers to score more than 6 runs. हे मी तेच एक्झाम्पल परत परत देईल. ऑस्ट्रेलिया सोबत आपण इंडिया चेस करत असताना महेंद्रसिंग धोनी बॅटिंग करत असताना त्याचं असं लक्षात आलं होतं की बाबा आपल्याला ॲडम जंपा जो आहे स्पिनर, खूप चांगली बॉलिंग करतोय, आपल्याला तो रन काढू देत नाही. त्याने बिंदास त्याच्या ओव्हर मेडन जाऊ दिल्या, मात्र दुसऱ्या बॉलरवर अटॅक करून बरोबर रन चेस केले होते. दिस इज
what is called as options. We need to create options for personal development. वैयक्तिक एखादी गोष्ट आपल्याला अचीव करायची असेल तिथे. बिझनेस एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. टू लिव्ह क्वालिटी लाईफ, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, वाईज ऑफ ग्रुप ऑफ वाईज मेन, ऑप्शन्स डेमोक्रेसी फॉर अवर कंट्री. त्यांनी काय ऑप्शन क्रिएट केला? डेमोक्रेसी. तर त्यांनी अजून काय केलं? क्वासी फेडरल. इंडियाचं काय? क्वासी फेडरल. इनोव्हेशन काय आपलं? झिरो आवर. दीज आर ऑप्शन्स. ग्रुप ऑफ वाईज मेन म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली लीड करणारे. आता दुसरं, इन सिव्हिल सर्व्हिसेस, व्हॉट इज द नीड ऑफ ऑप्शन्स इन सिव्हिल सर्व्हिसेस? प्लॅन्स आर रिजिड. काय म्हणतो आपण? प्लॅन्स आर. सो इम्प्लिमेंटिंग पॉलिसी विदाउट गव्हर्नमेंट सपोर्ट. आर्मस्ट्रॉंग फार्म, पीपल्स रोड, विदाउट गव्हर्नमेंट फंडिंग. गव्हर्नमेंट फंडिंग शिवाय एखादी गोष्ट करणं. आणि गव्हर्नमेंटचं कसं असतं, शासनाचं आपल्याला माहिती आहे, पेपर बोलतो, कागद बोलतो, स्ट्रिक्ट रूल्स रेग्युलेशन सगळ्या गोष्टी असतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एखादं टार्गेट अचीव करायचं असेल तर आपल्याला ऑप्शन्स क्रिएट करावे लागतात. टू कंटिन्यू वर्क, कीप सबऑर्डिनेट्स मोटिवेटेड ड्युरिंग फेल्युअर ऑफ प्लॅन. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की नाही होत गोष्टी, पाहिजे तशा वर्कआउट होत नाहीत. अशा वेळेस सॉरी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी त्या आपल्याला करावं लागतं. पॉलिसी पॅरालिसिस, ऑप्शन्स आर रिक्वायर्ड. हे झालं होतं आधीच्या 2-3 सरकारमध्ये, ही गोष्ट खूप बघितली होती. एमर्जन्सी सिच्युएशन, दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट, राईट कंट्रोल, मॉब व्हायलन्स कंट्रोल, क्रिएटिंग इन्शुरन्स अगेन्स्ट अनएक्सपेक्टेड रिझल्ट. आपल्याला वी नीड ऑप्शन फॉर दॅट. अशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला गरज पडू शकते. व्हॉट अदर मेन डू? मोस्टली फोकस ऑन प्लॅन अँड प्लॅन डू नॉट वर्क, दे गेट फेल्युअर अँड फ्रस्ट्रेशन. आता इथे तुम्ही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी लिहू शकता. टू मेनी suicides by businessmen. इथं पर्सन लिहूया आपण. के सिद्धार्थ, सीसीडीचा ओनर, त्यांनी सुसाईड केलं, आपण बघितलं. मल्टिपल सुसाइड्स by youth after failure. बरोबर आहे. असे खूप सारे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. अजून बाकीचे लोक काय करतात? व्हॉट दे डू? दे फोकस ऑन ओनली ऑन प्लॅन. only on options. Without consistency. Without consistency and perseverance. ऑप्शन असून पण काहीही फायदा होत नाही. What beyond plan and option is required? ऑप्शन आणि प्लॅनच्या पलीकडे जाऊन आपल्याला कशाची गरज पडते? कशाची गरज पडते आपल्याला? इम्प्लिमेंटेशन, कन्सिस्टन्सी अँड परसेव्हरन्स. बरोबर आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. IS श्रीधरन, दिल्ली मेट्रो. IS शंकरन, करेज ऑफ कन्व्हिक्शन, ability to take calculated risk. सिविल सर्वंट्स टॅकल माय जमीन, बस्तर डिस्ट्रिक्ट. IS अनन्या दास, in Cuttack district of Odisha, dare to tackle urban floods in Cuttack smoothly. Urban floods example. Discretionary power through all stakeholders, anticipation of result and issues. इथं LPG crisis during US Iran war. इस्रायल पण आहे त्याच्यामध्ये, ते पण ऍड करून घ्या. बरोबर आहे. याच्यासाठी आपल्याला काय असतं की प्लॅन आणि ऑप्शनच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय काय गोष्टी गरजेच्या असतात. नंतर कॉन्फिडन्स हा पण गरजेचा असतो. परीक्षेमध्ये तर बऱ्याच वेळेला फक्त कॉन्फिडन्समुळे बऱ्याच जणांना
मार्क पडत नाहीत किंवा साध्या साध्या चुका त्या ठिकाणी होतात, तर प्लॅन आणि ऑप्शनच्या पलीकडे आपल्याला कॉन्फिडन्स पण गरजेचा असतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. व्हॉट इफ नो प्लॅन अँड नो ऑप्शन? काय होईल बरं? काहीच प्लॅन नसेल आणि काहीच त्या ठिकाणी हे गोष्टी नसतील तर नंबर 1, इररॅशनल यूज ऑफ रिसोर्सेस, ओव्हर एक्सप्लॉयटेशन, स्पीसीज एक्सटिंक्शन, डिफॉरेस्टेशन, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, एक्सेट्रा एक्सेट्रा. नो टाइमली कम्प्लिशन ऑफ वर्क. लवकर, आता आपल्या खाली वर्ष झालं तिथे खोदकाम चालू आहे, ड्रेनेज लाईन फक्त चेंज करायची, एक वर्ष लागलं, प्लॅन नाही, ऑप्शन बी नाही, रटाळवानं काम चालूच आहे. इट मे लीड एक्स्ट्रा वॅगन्स ऑफ मनी. इट नीड प्रेझेन्स ऑफ माइंड. हे असेल तर ठीक आहे, नसेल तर मग तिथे आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागू शकतं. फॅक्टर्स अफेक्टिंग प्लॅन अँड चॉईस. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बरं? नंबर 1, अवेलेबल रिसोर्सेस. प्लॅन आणि ऑप्शन जे आहेत तर त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी ह्याच्यात अवेलेबल रिसोर्सेस. तुमच्याकडं रिसोर्सेस नाही, काय ऑप्शन क्रिएट करणार तुम्ही? रिसोर्सेस लागतात. डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, निर्णय क्षमता पण पाहिजे. निर्णय क्षमता पण पाहिजे तुमच्यामध्ये. प्रेझेन्स ऑफ माइंड, यस, दॅट इज रिक्वायर्ड. रोल ऑफ टेक्नॉलॉजी, टेक्नोसॅव्ही, माणूस टेक्नोसॅव्ही पाहिजे. टू कर्ब क्लायमेट चेंज, वी प्लॅन बट कुडंट कम्प्लीट टार्गेट्स, नाउ सर्च फॉर अदर हॅबिटेबल प्लॅनेट्स. ऑप्शन आपण त्या ठिकाणी क्रिएट केलेलं. म्हणजे हे आपल्याला एक्झाम्पल त्या ठिकाणी देता येईल की कशा पद्धतीने आपल्याला फॅक्टर्स कुठले कुठले प्लॅन आणि चॉईसेसला त्या ठिकाणी टॅकल करतात. त्याच्यानंतर अजून कुठले फॅक्टर्स आहेत बरं प्लॅन आणि चॉईसला त्या ठिकाणी अवेलेबल आहे? डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याच्यानंतर इथं महत्वाची आहे तुमचं विजडम, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं नॉलेज. तुम्हाला या सगळ्या गोष्टी असल्या तरच प्लॅन आणि याचा आपल्याला वापर करता येतो. इथं रिलिजियस प्लेसेस मध्ये जेव्हा गॅदरिंग असतात तिथे आपण बघितलं स्टॅम्पेड्स. कुंभमेळ्यामध्ये खूप वेळेला आपण बघितलेलं आहे की गर्दी वगैरे. कुंभमेळ्यामध्ये गर्दी आणि त्या ठिकाणी आता रिसेंटली पण ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. लिमिटेशन्स ऑफ ऑप्शन्स ऑर चॅलेंजेस. काय लिमिटेशन्स आहेत बरं? नीड क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन अँड आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. ऑप्शन्स क्रिएट करायला दिमाग लागतं, ज्याच्याकडे दिमाग आहे तोच ऑप्शन्स क्रिएट करू शकतो, अदरवाईज नाही. ऑप्शन्स क्रिएट करण्यासाठी क्रिएटिव्हिटी, हा एक्सपिरियन्स लागतं, नॉलेज लागतं, नॉलेज ऑफ कॉन्सिक्वेन्सेस लागतं, करेज टू टेक कॅल्क्युलेटेड रिस्क पण लागतं आपल्याला. लिमिटेशन्स काय आहेत ऑप्शन्सचे? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, चॅलेंजेस हे आपल्याला आहेत, दॅट इज बेसिक रिक्वायरमेंट्स ज्या आहेत, लिमिटेशन्स ऑफ ऑप्शन्स किंवा चॅलेंजेस ज्या आहेत. आणि बाकीच्याही गोष्टी आपण ज्या डिस्कस केल्या त्या हे तुम्ही ऍड करू शकता. व्हॉट इफ ऑल बिकम वॉइस? युटोपियन सोसायटी ज्याला आपण म्हणतो, रामराज्य, महात्मा गांधीजींची जी कन्सेप्ट होते ना, किंवा आपण त्याला म्हणूया स्वराज्य. स्वराज्य नावाचं ती गोष्ट आहे. हॅपीनेस ऑफ ऑल, ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस, प्रिव्हेंट एक्सप्लॉयटेशन. सोनम बोमन सोनम बोमन म्हणजे काय म्हणतात त्याला, सर्वोच्च आनंद आणि सर्व आनंदी या बाबतीमध्ये एक परिस्थिती त्या ठिकाणी तयार होऊ शकते. बरोबर आहे. गांधीजींच्या बाबतीमध्ये पण आपण बघितलं, रामराज्य झालं. आता हे आपण माणसांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या. पुढचा इथे आपल्याला अजून एक नवीन गोष्ट ऍड करता येईल. व्हॉट अबाउट वाईज मशीन्स?
एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट जीपीटी. एक बंडीकूट रोबोटचं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. केरळामध्ये त्यांनी आणला होता मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग साठी. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग अल्टरनेटिव्ह त्यांनी शोधलेला होता, तोही तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तर बँडिकूट रोबोट जो आहे तर तोही आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल लिहिता येऊ शकतं. ऑप्शन्स बघा, ही तर गोष्ट झाली एक की ऑप्शन्स जे आहेत तर ते व्हॉट इफ ऑल बिकम वाईज, ही गोष्ट पण आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. आता पुढे आपण वाईज मशीन्सच्या बाबतीमध्ये पण लिहू शकतो, डीप लर्निंग असेल, एआय असेल, बरोबर आहे, असे वेगळे एक्झाम्पल्स पण आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. ऑप्शन्स मे डायव्हर्ट फ्रॉम प्लॅन. आता इथे काय होतंय, ऑप्शन्स मे डायव्हर्ट फ्रॉम प्लॅन. ऑप्शन जास्त असतील तर माणूस काय करतो, प्लॅनला स्टिक राहत नाही. तुम्हाला समजा आता तुम्हाला एखादी बॅच तुम्ही इथे घेतली, दुसऱ्या कोणी म्हटलं ती बॅच तुला फ्रीमध्ये ऍक्सेस आहे, तू धड इकडचंही करत नाही तिकडचंही करत नाही, दोन्ही ठिकाणचा प्लॅन त्याचा काय होऊन जाते, फ्लॉप होऊन जाते, फेल होऊन जाते, बरोबर. प्लॅन टू बी टॉपर इन एक्झाम, ऑप्शन काय चिटिंगचा, सापडला, संपला, ऑप्शन संपला. नेहरूची पंचशील पॉलिसी अँड चायना इन्व्हेजन अँड आयरनी. काय झालं की बऱ्याच वेळेला तुम्ही खूप जास्त ऑप्शन्स क्रिएट करून ठेवले ना की मग तुमच्या प्लॅनची पण त्या ठिकाणी वाट लागू शकते. त्याच्यानंतर ओव्हर रिलायन्स जो आहे, ओव्हर रिलायन्स ऑन प्लॅन, ओव्हर डिपेंडन्स, ओव्हर डिपेंडन्स जो आहे ना ऑन प्लॅन, तो थोडासा घातक ठरू शकतो. त्याच्यानंतर मल्टिप्लिसिटी ऑफ ऑप्शन्स, मल्टिप्लिसिटी ऑफ ऑप्शन्स, मे रुइन प्लॅन, बरोबर आहे. हा एक ऑप्शन त्या ठिकाणी. हाऊ टू बिकम वाईज, आता हा जो आहे मेनली हा आपला आहे वे फॉरवर्ड. वे फॉरवर्ड आहे आपला की हाऊ टू बिकम वाईज, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हाऊ टू प्लॅन अँड हाऊ टू मेक ऑप्शन्स. काय करावं लागेल, लर्निंग फ्रॉम पास्ट एक्सपिरियन्स, गेनिंग नॉलेज, बरोबर आहे. आपण काय बघितलं होतं, बॅलन्सिंग थॉट प्रोसेस टू बेटर जज सिच्युएशन्स. ही गोष्ट मी सांगतो त्या व्यवस्थित लिहा. योगा, मेडिटेशन, विपश्यना, ट्रान्सेंडंट और एनी रॅशनल स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस. हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. बंधुभावाबद्दल ज्या गोष्टी आहेत रॅशनल स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस नाही आहेत त्या. मी जे म्हटलं तुला श्रद्धा तुम्हाला आणि अंधश्रद्धा यातला जो फरक आहे ना, श्रद्धा जी रॅशनल स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस, हा शब्द कीवर्ड अत्यंत महत्वाचा आहे. ओव्हरकमिंग डॉगमाज बाय डेव्हलपिंग सायंटिफिक टेम्पर, by developing scientific temper. We need to develop scientific temper for this particular thing. आणि इथे अजून दुसरी गोष्ट आहे, रॅशनॅलिटी. रॅशनॅलिटी जी आहे, बरोबर आहे, अँड इट्स अप्लिकेशन. अप्लिकेशन फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही वापरत नाही, करायचं काय त्या गोष्टीचं. एक्झाम्पल ऑफ गांधीजी आपण या ठिकाणी लिहू शकतो की गांधीजींनी कशा पद्धतीनं त्या गोष्टी केल्यात. ड्युरिंग एनसीएम नॉन कॉपरेशन मुवमेंट, चौराचौर इन्सिडेंट झाला, देन ही टूक बॅक एनसीएम, हे ऑल्टरनेटिव्ह. ड्युरिंग क्विट इंडिया मुवमेंट, डू ऑर डाय, ओनली ऑप्शन, नो प्लॅन. बेस्ट एक्झाम्पल, गांधीजींनी काय केलं, ओनली ऑप्शन, नो प्लॅन, डू ऑर डाय, करा किंवा मरा, बरोबर आहे, करा किंवा मरा.
प्लॅन ऑर पेरिश लिहा, हे पण लिहा. प्लॅन ऑर पेरिश कोणी सांगितलं होतं हे इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये? एम विश्वेश्वरय्या. एम विश्वेश्वरय्या यांनी काय सांगितलं होतं? प्लॅन ऑर पेरिश. गांधीजींनी ओनली ऑप्शन नो प्लॅन. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण एसे जो आहे आपला इलॅबोरेट करू शकतो, व्यवस्थित त्या ठिकाणी लिहू शकतो. आता पुढे बघा, कोविड-19 लाईक सिच्युएशन जे आहेत, कन्क्लुजन करत असताना जे आपलं मेन आर्ग्युमेंट होतं, सुरुवातीचे आपले जे कोर आर्ग्युमेंट होते, ते कोर आर्ग्युमेंट आपण त्या ठिकाणी इथे काय केलंय, कोर आर्ग्युमेंट जे आहे या ठिकाणी परत आणलंय. लाईफ नीड्स बोथ प्लॅन अँड ऑप्शन टू मेक वन सेल्फ अँड सोसायटी मोर हॅपी, टू ओव्हरकम डार्कर साइड, फाईट इव्हिल्स अँड सर्च फॉर बेटर अल्टरनेटिव्ह अँड काय म्हणतात त्याला, कन्सिस्टन्सी इन इम्प्लिमेंटेशन. अँड इम्प्लिमेंटेशन. बरोबर आहे. दुसरं, प्लॅन अँड ऑप्शन मस्ट बी फॉलोड बाय कन्सिस्टंट ऍक्शन. हे आपण वेळोवेळी बोललेलोच आहोत. लेट्स होप एव्हरी वन विल गेट नॉलेज थ्रू एज्युकेशन टू वॉक ऑन द फर्स्ट स्टेप ऑर बिकमिंग द वाईज. मी जे तुम्हाला सांगतोय पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक, ऑप्टिमिस्टिक आणि फ्युचरिस्टिक. काय असलं पाहिजे? आपली कन्क्लुजन असलं पाहिजे. आता इथे तुम्ही हे करू शकता, कोविड-19 लाईक इव्हेंट्स मे क्रिएट चॅलेंजेस इन ह्युमॅनिटी विच कॅन ओव्हरकम बाय बिकमिंग वाईज अँड इनफ टू प्लॅन अँड क्रिएट ऑप्शन्स व्हेर एव्हर रिक्वायर्ड. तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी कोविड-19 सिच्युएशन मी जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी. आणि शेवटी एका कोटवर, ही इज अ वाईज मॅन हु डज नॉट ग्रीव फॉर द थिंग्स विच ही हॅज नॉट बट रिजॉयसेस फॉर दोज विच ही हॅज. माणसाला प्रत्येक वेळेला काही ना काही, ज्याला डीसी झालं त्याला वाटतं आय एस व्हायला पाहिजे, ज्याला आय एस झालं त्याला असं वाटतं मला चांगल्या पोस्टिंग भेटल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला माणसाला त्या ठिकाणी कुठली तरी गोष्ट कमी वाटते. मात्र हुशार तोच आहे जो आहे त्या गोष्टीमध्ये आनंदी राहतो, जगण्याचा प्रयत्न करतो आणि आहे त्या गोष्टीला मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आपला जो काही फिलॉसॉफिकल एसे होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट व्यवस्थित समजली असेल. काय अडचण असेल तर निश्चितपणे आपला जो काय नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही फोन करून कळू शकता, 8788657440. आणि याच्याबद्दल काय वाटलं त्या प्रतिक्रिया नक्की कळवा. फिलॉसॉफिकल एसे कसा वाटला, काय वाटला. चला, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.